डॉक्टर हे समाजातील सर्वात मोठे सेवक आहेत। ते रुग्णांचे उपचार करून लोकांचे प्राण वाचवतात। आज मी आपल्या शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर सौ सुषमाताई आप्पासाहेब पुजारी यांच्याशी आरोग्य, प्रेरणा आणि समाजसेवा या विषयावर चर्चा केली। नेहमी हसतमुख आणि प्रत्येकाला प्रेमाने आपलेसे करणाऱ्या, प्रचंड सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या अशा आमच्या डॉक्टर सुषमाताई, त्यांच्याविषयी अधिक माहिती आपण त्यांच्या शब्दातून ऐकून घेऊया। नमस्ते, माझे नाव डॉक्टर सुषमा आप्पासाहेब पुजारी। माझा जन्म इचलकरंजीत झाला असून माझं पूर्ण शिक्षणही इचलकरंजीतच झालेलं आहे। माझी शैक्षणिक कारकीर्द जर म्हणायची झाली तर माझं प्राथमिक पूर्ण शिक्षण हे नगरपालिकेच्या शाळेत झालं, ज्याचा की मला सार्थ अभिमान आहे। तिथून पुढचं माझं शिक्षण गंगामाई गर्ल्स हायस्कूल, गोविंदराव हायस्कूल इथं होऊन पुढं मी वैद्यकीय डिग्री कोल्हापूरला घेतली। वैद्यकीय डिग्री घेतल्यानंतर माझ्या वैद्यकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। मी डॉक्टर झाल्यानंतर पहिले 5 ते 6 वर्ष निरामय हॉस्पिटल येथे ICU इंचार्ज म्हणून काम बघितलं। तो अनुभव पाठीशी घेऊन मी वैद्यकीय क्षेत्रात स्वतःची खाजगी प्रॅक्टिस चालू केली। तर खऱ्या अर्थानं जर बोलायचं झालं तर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजसेवा हे लहानपणापासूनच स्वप्न माझ्या उराशी मी बाळगलेलं होतं। मला माहीत नाही त्याचं कारण काय आहे। कदाचित माझा जन्म जो 15 ऑगस्ट दिवशी आहे त्याच्याशी काहीतरी रिलेशन असतील असं मला वाटतंय। तर माझे वडील हे शेतकरी होते, अतिशय हुशार, थोर विचारवंत व कष्टाळू असे माझे आई वडील होते। वडिलांनी मला विचारलं की तुला कशामध्ये पुढची तुझी करायची आहे जीवनाची वाटचाल, तर तुला सेवाभावी वृत्ती जर राबवायची असेल तर तू वैद्यकीय व्यवसाय निवडावास असा सल्ला मला त्यावेळी त्यांनी दिला। मला ॲक्च्युली IPS किंवा IS घ्यायचं होतं, कारण देशसेवा करायची असेल तर ही पदं जास्त चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात असा माझा स्वतःचा समज होता। पण वडिलांच्या सल्ल्यानुसार मी वैद्यकीय व्यवसायात उतरले। स्वतःची खाजगी प्रॅक्टिस चालू केल्यानंतर माझा लोकांच्या जवळ जायचा जास्त संबंध आला आणि जेव्हा मी लोकांच्या, रुग्णांच्या जास्त जवळ गेले तेव्हा मला कळून चुकलं की खरोखरच समाजाला वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित किती अडचणी आहेत। जसे की आर्थिक अडचणी, एखाद्या मोठ्या दवाखान्यात जायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा लोकांना आर्थिकता बघावी लागते। ह्या सगळ्याचा विचार करून मी मनाशी ठरवलं की आपण निदान वर्षातून 2दा तरी लोकांना पूर्ण सेवा मोफत द्यायची सुरुवात मी केली। प्रत्येक वर्षाच्या 8 व 9 ऑगस्टला आपल्या इथे दवाखान्यात सगळ्या रुग्णांना सगळ्या पद्धतीच्या तपासण्या व औषधोपचार आपण पूर्णपणे मोफत देतो। त्यातून मिळालेल्या आशीर्वादामुळे पुढे जाऊन मी परत समाजसेवेशी जास्त निगडीत झाले। तिथून पुढं मी ज्येष्ठ नागरिक जे काही 60 वर्षाच्या वर आहेत त्यांना मोफत सेवा निम्म्या किमतीत आपण सुरू केलेली आहे। गेले 7 वर्ष आपण हा प्रकल्प राबवलेला आहे। त्यातून मिळालेल्या आशीर्वादाची शिदोरी घेऊन आपण आता पन्हाळा, शाहूवाडी असे जे आदिवासी एरिया आहेत जिथं कुठल्याच सोयी आजपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत, तिथं आपण वैद्यकीय सेवा तरी निदान त्यांना पूर्ण मोफत देतोय। पूर्ण ब्लड प्रेशर, डायबिटीज ह्या आजारांवर आपण त्यांना मोफत सेवा पुरवायचा प्रयत्न करत आहे। त्यानंतर पुढची वाटचाल माझी म्हणाल तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच जर माझ्या पाठीशी राहिला तर आपण नक्कीच 4थं पाऊली पुढं टाकू। आणि समाजाला मला यातून एकच सांगायचं आहे की आपल्या इचलकरंजीमध्ये 550 ते 600 डॉक्टर्स आहेत। जर मी एक डॉक्टर 2 दिवस मोफत शिबिर देऊ शकते तर जास्त नाही, पण 550 डॉक्टरांनी निदान 1 दिवस आपल्या दवाखान्यात मोफत कॅम्प ठेवला तर मला असं वाटतं की समाजातल्या सगळ्याच लोकांना याचा भरपूर फायदा होईल। यावर सगळ्यांनी विचार करावा आणि एकमेकांना सोबत घेऊन पुढे जावं। धन्यवाद।